जय हिंद मित्रांनो, मी संजय भावने रोड टू सक्सेस युट्यूब चॅनल तुम्ही सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत तो टॉपिक म्हणजे मध्यकालीन इतिहास किंवा मध्यकालीन इतिहास. आता हा मध्यकालीन इतिहास मध्ये काय येतं तर लक्षात ठेवा, खास करून आपण सल्तनत काळ पाहणार आहोत. आलं लक्षात. पण त्याच्या अगोदर आपण थोडंफार आपण पूर्व मध्यकाळ पाहूया, ज्यामध्ये पाहतो आपण की अरबी आणि टर्की किंवा ज्याला तुर्की म्हणतो, याचं आक्रमण भारतावर कसं झालं आणि कोणत्या प्रकारे झालं आणि कोणत्या मार्गाने झालं. खास करून त्याचे जे ठराविक तीन जे पॉइंट आहे किंवा तीन असे शासक आहेत, खास करून मोहम्मद बिन कासिम, दुसरा आपण पाहतो मोहम्मद गझनवी आणि तिसरा पाहतो आपण मोहम्मद गौरी. आता लक्षात ठेवा मित्रांनो, हे आक्रमण का बरं झालं, याचं कारण काय आहे तर लक्षात ठेवा मित्रांनो, तत्कालीन किंवा त्यावेळेस आपण जर पाहतो शक्तिशाली राजा म्हणजे कोण तर लक्षात ठेवा, ज्याचा विस्तार खूप जास्त असतो, ज्याच्यापाशी खूप जास्त जमीन असली तो शासक शक्तिशाली. एक्झाम्पल साठी आपण पाहतो अलेक्झांडरनं पण आपण विस्तारवादी नीती वापरली होती. आपण बिंबिसार पण पाहतो, आपण सम्राट अशोक पण पाहतो आणि त्याच प्रकारे सर्वात शक्तिशाली म्हणजे भारतामध्ये समुद्रगुप्त, जवळपास त्याची विस्तारवादी नीती सर्वात जास्त होती. 100 युद्धाचा विजेता त्याला म्हणतो, अपराजित होता. अजूनपर्यंत त्याची पराजय कोणीच नाही केली, म्हणून त्याला अपराजित किंवा 100 युद्धाचा विजेता पण म्हणतो. आलं लक्षात. भारताचा नेपोलियन कोण लक्षात ठेवा, समुद्रगुप्त. तर त्याच प्रकारे आता हे जे अरब किंवा आपण तुर्की लोक हे भारताकडे कसे आले हे समजण्यासाठी थोडं आपण समजून घेऊ थोडा इतिहास मध्यकालच्या पूर्वीचा. तर लक्षात ठेवा, आपण पाहतो की 570 इसवी सन साली इस्लाम धर्म अस्तित्वात आला. मोहम्मद हजरत पैगंबर त्याचे संस्थापक होते. आता त्यानंतर झालं का, यांची मृत्यू झाली. यांच्या मृत्यूनंतर आता हे जे इस्लाम धर्म किंवा ही जी गादी आहे हे सांभाळणार कोण, तर त्यासाठी पाहतो की आपण एक नवीन पद अस्तित्वात आला, खलिफा. आता हा जो खलिफा होता, हा जो पद होता, हा एक असा पद होता जो सर्वात उच्च होता इस्लाम धर्मामध्ये, ज्याला आपण धर्मगुरू म्हणतो. हा जवळपास तुम्हाला म्हणजे 570 किंवा असं म्हणू आपण, 570 तर नाही म्हणू आपण, 7वी शताब्दी किंवा 6वी-7वी शताब्दी पासून जो हा खलिफा पद चालला, जवळपास 1920 ते 24च्या मध्ये, म्हणजे 1920ला आपण खिलाफत आंदोलन पाहतो आणि त्यानंतर आपण पाहतो 1924 याच्या मधापर्यंत हा खलिफा पद अस्तित्वात राहिला. आलं लक्षात. म्हणजे सर्वात शक्तिशाली तेव्हा कोण होता, म्हणजे खलिफा. म्हणजे खलिफाची परवानगी घेतल्याशिवाय कोणताही मुस्लिम आक्रमणकारी कुठेही जर समजा आपला विस्तार करत असेल तर किंवा एखादी जागा अधिग्रहण करत असेल किंवा जिंकत असेल तर त्याला मान्यता तेव्हाच भेटायची जेव्हा खलिफा द्यायचा. आपण तोच इतिहास पाहतो. आता भारतामध्ये कसे काय, आता लक्षात ठेवा, आपण पाहतो की भारतातले जे छोटे छोटे राज्य होते, खास करून पाल, प्रतिहार आणि राष्ट्रकूट वंश, हे आपसमध्ये किंवा एकत्र येऊन आपसमध्ये त्यांचे भांडण चालू होते आणि याचाच फायदा उचलला कोणी तर लक्षात ठेवा, अरबी लोकांनी. म्हणजे कसा जो पश्चिम जो भाग आहे तो सुटला होता, तिथं कुठेही कंट्रोल नव्हता, कुठेही सिक्युरिटी नव्हती. त्याच्याच कारण आपण पाहतो की भारतामध्ये विदेशी आक्रमणता किंवा असं म्हणू आपण अरबी किंवा तुर्की मुस्लिम आक्रमणकारी भारतात प्रवेश करतात. तर ते कसे करतात, कोणत्या प्रकारे करतात ते आपण पाहून घेऊया. आलं लक्षात मित्रांनो. तर लक्षात ठेवा, पूर्वी मध्यकाळाचा इतिहास पाहून घेऊ. ठीक आहे. आता पूर्वी मध्यकाळ इतिहास जेव्हा पाहतो आपण मित्रांनो, तर लक्षात ठेवा, हा जो पूर्वी मध्यकाळ आहे, पूर्वी मध्यकाळ, आता हा जो पूर्वी मध्यकाळ आहे, यामध्ये एकूण 3 शासक किंवा 3 आक्रांत असे आले, विदेशी आक्रांता. आलं लक्षात, आक्रमणकारी ज्यांनी भारतावर आक्रमण केलं. तर लक्षात ठेवा, त्यामध्ये पहिला जो व्यक्ती होता मोहम्मद बिन कासिम. आलं लक्षात. त्यानंतर दुसरा व्यक्ती होता तो म्हणजे महमूद गझनवी आणि त्यानंतर तिसरा पाहतो आपण मोहम्मद गौरी. आलं लक्षात. तर मोहम्मद बिन कासिम, महमूद गझनवी आणि मोहम्मद गौरी. आता थोडं समजून घ्या पहिले इतिहास काय. आता बघा, मी तुम्हाला सांगितलं की ज्या प्रकारे की जो इराक, जो बगदाद आहे,
तिथला एक खलिफा होता आलं लक्षात, आणि तिथला एक शासक म्हणून अल-हज्जाज होता. त्याचा सेनापती म्हणून मोहम्मद बिन कासिमला काय केलं, परवानगी दिली की तुम्ही जा आणि आपला विस्तारवादी नीती किंवा इस्लामाचा प्रचार प्रसार करा. आणि बघा, मोहम्मद बिन कासिम याने भारतावर एक मात्र आक्रमण केलं. किती आक्रमण केलं? एक. मोहम्मद गझनीने जवळपास 17 आक्रमण केले आणि मोहम्मद गौरी याने 5 आक्रमण केले. आलं लक्षात. आता मोहम्मद बिन कासिमने काय केलं, मोहम्मद बिन कासिमने जे पहिलं आक्रमण केलं होतं ते आपण समजून घेऊया. तर लक्षात ठेवा, थोडं समजून सांगतो तुम्हाला. मोहम्मद बिन कासिम हा होता अरबी आक्रमणकारी होता. कुठला? अरबी. लक्षात ठेवा, पहिला आणि अरबी होता. आता बघा, हा जो एरिया दिसतोय तुम्हाला इकडला, तर हा इकडला एरिया, हा साईडचा आपण पाहतो, इकडल्या साईडचा एरिया हा पाकिस्तानचा आहे आणि या साईडला आपण पाहतो अफगाणिस्तानचा एरिया. तर बघा, हा एरियामध्ये इतक्यामध्ये आहे सिंध. इतक्यात काय आहे? सिंध. त्यावेळेस आता हा जो मोहम्मद बिन कासिम होता, हा जेव्हा पश्चिम भागाला एंट्री करतो, तर एंट्री केल्यानंतर त्याचं आक्रमण करतो कुठे? तर लक्षात ठेवा, इथे करतो. इथे आहे मुलतान. लक्षात ठेवा, याचा पहिलाच क्वेश्चन म्हणतो की मोहम्मद बिन कासिमने 712 इसवी सन साली, कोणते साल? 712 इसवी सन साली मुलतान इथे आक्रमण केलं. कुठं? मुलतान कुठं होतं? सिंध. त्याला पण सिंध पंजाब, जो पाकिस्तानमध्ये पंजाब आहे आजचा, त्या साईडला मुलतान इथे आक्रमण केलं. म्हणजे लक्षात ठेवा, भारतावर आक्रमण करणारा किंवा भारतीय क्षेत्रावर आक्रमण करणारा पहिला अरबी मुसलमान कोण होता? तर मोहम्मद बिन कासिम. आणि लक्षात ठेवा, त्यावेळेस आपण पाहतो मुलतान किंवा सिंध चा शासक होता दाहिर. कोण होता? दाहिर. हे लक्षात ठेवा, दाहिर. आणि लक्षात ठेवा, हा जो दाहिर होता, ठीक आहे ना, दाहिर आणि मोहम्मद बिन कासिम याचा जो युद्ध झाला तो होता रेवाडचा युद्ध. रेवाड युद्ध. लक्षात ठेवा, कोणता युद्ध? रेवाड युद्ध. त्याच प्रकारे पाहतो, या युद्धामध्ये आपण पाहतो की मोहम्मद बिन कासिम जिंकून जाते आणि दाहिरची हत्या होऊन जाते. याची हत्या झाली. आता हत्या झाल्यानंतर सूर्यादेवी व परमल नावाची 2 मुली, याच्या मुली होता, तिला तो कैद करतो आणि तिला बगदादच्या खलिफाकडे पाठवून देतो. म्हणजे हा इतिहास सांगते. लक्षात. त्यानंतर पहा, इम्पॉर्टंट म्हणजे काय तर लक्षात ठेवा, द सिटी ऑफ गोल्ड. द सिटी ऑफ गोल्ड. द सिटी ऑफ गोल्ड या नावाने तो मुलतानचं वर्णन करतो. कशाचं? मुलतानचे वर्णन. आता लक्षात ठेवा, द सिटी ऑफ गोल्ड. आता तुम्ही लक्षात ठेवा, फक्त एक छोटासा मुलतानला त्यांनी काय म्हटलं? सिटी ऑफ गोल्ड. म्हणजे याच्यानंच तुम्हाला भारतासंबंधी लक्षात येईल की भारत आपला किती, जे आपण म्हणतो सोने की चिडिया हा शब्द वापरतो. तो लक्षात ठेवा, द सिटी ऑफ. फक्त छोटासा मुलतान जिंकला तर त्याला असं म्हटलं की द सिटी ऑफ गोल्ड. तर हा तर भारताचा जो क्षेत्र होता, गंगाचा क्षेत्र, दोआब क्षेत्र, म्हणजे किती उपजाऊ क्षेत्र, म्हणजे इथे किती काही अमाप मुद्रा असेल किंवा अमाप इथे पैसा असणार, हे लक्षात ठेवा. त्या संबंधी तर लक्षात ठेवा, मुलतानचे वर्णन द सिटी ऑफ गोल्ड. आणि त्याच प्रकारे लक्षात ठेवा, याने काही प्रथा चालू केली होती. ती म्हणजे कोणती? ते लक्षात ठेवा, इक्ता प्रथा. इक्ता प्रथाची सुरुवात केली कोणी? मोहम्मद बिन कासिम यांनी इक्ता प्रथाची सुरुवात केली. त्याच प्रकारे लक्षात ठेवा, जजिया कर गैर मुस्लिम लोकांवर लावला. आता लक्षात ठेवा, आता इथे एक क्वेश्चन आहे की इक्ता प्रथा म्हणजे काय? लक्षात ठेवा, आता त्यावेळेसची जे परिस्थिती होती त्यामध्ये इक्तादार एक प्रकारचा असा खंड होता, भूभाग होता, त्याला इक्ता एक जागा, आणि त्याचा जो अधिकारी होता तो होता इक्तेदार. तर त्याला एक खंड, म्हणजे त्याला आपण समजण्यासाठी असं म्हणून की एखादी जिल्हा आहे, जिल्ह्याचा अधिकारी कोण? जिल्हा अधिकारी.
तर त्या प्रकारे इक्तेदार राहायचा. तर हे जे म्हणजे काय आहे ते हे लक्षात ठेवा, ही म्हणजे इक्ता. तर इक्ता प्रथाची सुरुवात कुठे झाली होती तर लक्षात ठेवा, आपण दिसते कुठं ना कुठं मोहम्मद बिन कासिमच्या काळामध्ये, तो मुलतान या ठिकाणी. मग नंतर जजिया का, आता जे गैर मुस्लिम आहे, आता मला सांगा हा जो आहे आपला एरिया मुलतानचा, इथे तर आपण पाहतो की जास्तीत जास्त तुम्हाला हिंदू आणि बौद्ध धर्मावलंबी दिसत होते, आलं लक्षात. त्यानंतर पाहतो की इथले गैर मुस्लिम लोकांवर कोणता कर लावला होता, जजिया कर. आता टॅक्स लावणं कोणतंही लक्षात ठेवा, एक धर्माला आपण दूर ठेवून एक राजनीतिज्ञच्या रूपात समजतो म्हटलं तर लक्षात ठेवा, कोणताही देश चालवायचा तर टॅक्स पण खूप गरजेचा आहे. आपल्या गावात पण आपण बघतो टॅक्सचा आपण टॅक्स घेतो प्रत्येक गोष्ट. त्यावेळेस एक टॅक्स लावला होता, तो म्हणजे कोणता होता तर लक्षात ठेवा, तो होता जजिया कर. आपण पाहतो की जजिया कर लावणारा कोणता शासक होता, तर आपण डायरेक्ट नाव घेतो फिरोजशाह तुगलकचं, बरोबर आहे. पण तो सल्तनत काळामध्ये, पण त्याच्या पहिले पण जे लावला होता तो कोणी लावला होता, तो होता मोहम्मद बिन कासिम यांनी, आलं लक्षात. आणि त्याच प्रकारे आपण पाहतो की मुस्लिम लोकांना पण एक टॅक्स लागत होता, आलं लक्षात. त्याला जकात म्हणायचा आपण, जवळपास 2.5%, एकूण 100% जे इन्कमचं जे 2.5% आहे, तो तितका टॅक्स त्यांना द्यावा लागत होता. तर लक्षात ठेवा, हे जे काही स्वरूप जे तुम्हाला सांगितलं मी की इम्पॉर्टंट पॉईंट, तर लक्षात ठेवा. 712 इसवी सन साली मुलतान इथे आक्रमण केलं, कोणी, मोहम्मद बिन कासिम यांनी. आणि लक्षात ठेवा, द सिटी ऑफ गोल्ड हे कशाला कोणाचे वर्णन केले, मुलतानचे वर्णन. आणि एकता प्रथाची सुरुवात आपण पाहतो. आणि लक्षात ठेवा एक आणखी गोष्ट, या एकता प्रथेची सुरुवात झाल्यानंतर जो आपण जिल्हा सांगितलं एक्झाम्पल साठी, त्याचा मुख्य कोण अधिकारी राहता, अरबी राहायचा तो म्हणजे इक्तेदार. आणि त्याच्या खालचे जे पद आहे, जसं आपण पाहतो जिल्हाधिकारी, त्याच्या खाली पाहतो आपण बीडीओ पाहतो, आपण सीईओ पाहतो, आणि त्यानंतर पाहतो सीईओ पाहतो, म्हणजे सचिव. तर असे जे पद होते यामध्ये टोटली हिंदू व्यक्ती असायचे, म्हणजे तत्कालीन जे मुलतानचे जे रहिवासी असणार ते लोकांना ते पद देण्यात आले होते, आलं लक्षात. तर या प्रकारे यांचा इतिहास आहे. तर याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका मित्रांनो, आणि आपण समोर पाहू. आता आपण पाहूया मित्रांनो, महमूद गझनवी. महमूद गझनवी, आता हा जो महमूद गझनवी आहे, हा पहिला तुर्की आक्रमणकारी होता, आलं लक्षात. आता पहिला तुर्की आक्रमणकारी म्हणजे काय तर लक्षात ठेवा, आपण पाहिलं हा जो मुलतान आहे, हा मुलतानवर आक्रमण करणारा पहिला किंवा भारतावर पहिला आक्रमण करणारा अरबी कोण होता, मोहम्मद बिन कासिम. तर मोहम्मद बिन कासिमच्या वेळेस आपण पाहतो अल हजाज, आलं लक्षात. आणि याच्या काळामध्ये किंवा नंतरच्या काळामध्ये आपण पाहतो दोन पार्टी, हा अरबी आणि एक सुलेमान, हे गादीवर आले किंवा हे प्रमुख बनले, आलं लक्षात, बगदादचे. आणि त्यानंतर पाहतो आपण की मोहम्मद बिन कासिमला नंतर वापस बोलावलं आणि एका ठिकाणी पाठवून त्याची हत्या झाली. आता हत्या होण्याचे कारण काय तर कुठे कुठे इतिहास हाही सांगतो की मोहम्मद बिन कासिमनं ज्या वेळेस पंजाब म्हणजे आपण जे मुलतान पाहतो इथे जेव्हा आक्रमण केलं तेव्हा दाहिरला समाप्त केलं, मारून टाकलं, आणि त्याच्या 2 मुली त्याला उचललं आणि बगदादला पाठवून दिलं. सूर्यादेवी व परिमल हे नाव आहे त्याचं म्हणा. पण त्या दोघींना हा आरोप तिथे लावला की यांनी आमच्यासोबत सेक्सुअल हरासमेंट केलाय, आलं लक्षात. आणि त्यावेळेस खलिफाला असं वाटलं की अशा मुली पाठवल्या ज्यांचं हरासमेंट झालेलं आहे. तर अशा वेळेस त्याला राग आला आणि हजाज यांनी त्याची हत्या केली, हा एक इतिहास सांगतो. दुसरा इतिहास हा सांगतो की सुलेमाननं त्याला बोलवलं नंतर त्याची हत्या केली, हाही एक इतिहास असा सांगतो आपल्याला. बरं ते जाऊ द्या. आता पॉइंट काय आहे की पहिला तुर्की आक्रमणकारी, आता मला सांगा, अरबी हाही मुस्लिम, तुर्की हाही मुस्लिम होता, आलं लक्षात. आता लक्षात ठेवा, ज्याप्रमाणे आपण पाहतो की आपल्या भारतातले जे राज्य होते आपसामध्ये झगडे करत होते किंवा भांडत होते, त्या प्रकारे यांच्यामध्ये पण तेच झालं. तेच सांगतो तुम्हाला, पुन्हा विस्तारवादी नीती, ज्या प्रकारे मोहम्मद बिन कासिम याने आपला जो विस्तार केला होता मुलतान पंथ, त्याच्याही समोर गेलं पाहिजे आपण, ही महत्वाकांक्षा होती कोणाची, मोहम्मद गझनवीची. आणि तोही कोण, पहिला तुर्की. कोण, पहिला तुर्की. तर लक्षात ठेवा, हा पहिला राजा होता किंवा पहिला आक्रमणकारी होता ज्याने सुलतान
ही पदवी धारण केली, ही पदवी धारण केली. आलं लक्षात? जे जे पॉइंट आहे ते सांगतो इम्पॉर्टंट. त्यानंतर भारतावर 1001 ते 1027 पर्यंत सतरा आक्रमण केली. किती? 17 वेळा आक्रमण. हे लक्षात ठेवा, 17 वेळा आक्रमण. किती वेळा? 17 वेळा आक्रमण. विचारते, 17 वेळा आक्रमण केले. आलं लक्षात? किती वेळा आक्रमण केले? 17 वेळा आक्रमण केले. तर लक्षात ठेवा, याचं पहिलं आक्रमण झालं होतं 1001 साली. शाही राजा जयपालच्या विरुद्ध. जयपाल. आणि याचं जे प्रसिद्ध आक्रमण होतं ते होतं 1025 या साली. त्यानं सोमनाथ मंदिर, जे सौराष्ट्र गुजरात मध्ये आहे, सोमनाथ मंदिर ला लुटले. आणि लक्षात, सोमनाथ मंदिरला लुटले कोणी? लक्षात ठेवा, मोहम्मद गजनवीने. आणि इथून जेव्हा त्यांनी लूट केली तर लक्षात ठेवा, इथे 700 मन सोने लुटले. किती? 700 मन सोने. आणि बहुतेक 1400 मन चांदी होती. आता एक आकडा सांगतो तुम्हाला. 1 मन बरोबर 40 किलो होते. आता बघा तुम्ही, 1 मन बरोबर 40 किलो म्हणजे 7 चोक 28, 28,000 किलोग्राम याने काय सोने लुटले. म्हणजे विचार करा तुम्ही किती सोने लुटले असतात. त्याच प्रकारे लक्षात ठेवा, याचा शेवटचा आक्रमण 1027 साली होता, जाट यांच्या विरुद्ध. जाट ही एक प्रकारची जमात होती यांच्या विरुद्ध. आणि 1030 साली याची झाली मृत्यू. आलं लक्षात? तर याचा स्क्रीनशॉट घेऊन टाकू आपण. ठीक आहे. त्याच प्रकारे आपण पाहतो की मोहम्मद गजनवीच्या काळामध्ये काही लेखक होते, इतिहासकार होते, ते प्रसिद्ध आहे. तर लक्षात ठेवा, याच्या काळामध्ये इतिहासकार, जे इतिहासकार होते ते म्हणजे कोणते? तर लक्षात ठेवा, पहिला इतिहासकार म्हणजे अल-बरुनी, उत्तबी, फारुकी, सिस्तनी आणि एक होता फिरदौसी. आणि लक्षात होता, हा जो अल-बरुनी आहे याने एक पुस्तक लिहिलं होतं. त्या पुस्तकाचं नाव आहे किताब उल हिंद. हे पुस्तक विचारायचं नाही मित्रांनो. आणखी एक नोट लिहून देतो. एक पुस्तक नाव लक्षात ठेवा, चचनामा. हा पुस्तक म्हणजे अरबांची सिंधबरोबर जे विजय केले त्याचा उल्लेख आहे. पण या पुस्तकाचा लेखक आहे अली अहमद. या प्रकारे मित्रांनो आपण मोहम्मद गजनवीचा इतिहास पाहतो. आणि मोहम्मद गजनवी लक्षात ठेवा, हा 998 साली बसला होता गादीवर. 998 साली गादीवर बसला होता. त्याच्या अगोदर खुरासानचा शासक होता. खुरासान सुबक्तगीनचा मुलगा, सुबक्तगीन ज्याला म्हणतो आपण. हा लक्षात. या प्रकारे याचा इतिहास होता. तर हे जे इतिहास आहे, इतिहासकार आहे यांचे पण आपण स्क्रीनशॉट घेऊन टाकू. त्यानंतर मित्रांनो आपण पाहतो, जो तिसरा शासक होऊन गेला पूर्व मध्य काळामध्ये, तो म्हणजे झाला कोण? तर लक्षात ठेवा, मोहम्मद गौरी. एक छोटासा साम्राज्य होता तिथला. तर लक्षात ठेवा, यांनी भारतावर 5 वेळा आक्रमण केले. किती वेळा? 5 वेळा आक्रमण केले. किती वेळा आक्रमण केले? 5 वेळा आक्रमण केले. हा लक्षात. पहिले आक्रमण जे आहे
ते 1175 साली. आणि लक्षात 1175 साली मुलतान या ठिकाणी. मग जे दुसरे आक्रमण आहे, दुसरे आक्रमण किती आहे 1178 साली पाटण या ठिकाणी. त्यानंतर आपण तिसरे आक्रमण पाहतो 1191 साली, ज्याला आपण तराईंचे युद्ध म्हणतो, तराईंचे पहिले युद्ध. त्यानंतर आपण पाहतो चौथे आक्रमण 1192 साली, त्याला आपण तराईंचे दुसरे युद्ध म्हणतो. आणि नंतर पाहतो पाचवे आक्रमण म्हणजे 1194 साली, ज्याला आपण चंदावरचे युद्ध म्हणतो. आलं लक्षात. आता हा जो युद्ध झाला होता कोणता, मुलतानचा, तर यामध्ये मुलतानचा शासक पराजित झाला. आणि जो दुसरा युद्ध झाला होता 1178 साली, आणि हा युद्ध झाला होता भीम द्वितीय याच्यासोबत, भीम द्वितीय. यामध्ये जिंकला कोण, तर लक्षात ठेवा भीम द्वितीय जिंकला होता. त्यानंतर तराईंचे पहिले युद्ध, याला आयएमपी कोण ठेवतो, हे तिघही आयएमपी आहे. तराईंच्या पहिल्या युद्धामध्ये पृथ्वीराज चव्हाण याची विजय झाली होती. आणि लक्षात ठेवा याचा जीव वाचवला होता मोहम्मद गौरीचा जीव, कोणी, कुतुबुद्दीन ऐबकने. आणि दुसऱ्या वेळेस त्याने म्हणजे आपला जो ब्रँड एम्बेसडर किंवा राजदूत म्हणून पाठवला होता मोहम्मद गौरीने कुतुबुद्दीन ऐबकला कोणाच्या दरबारामध्ये, पृथ्वीराज चव्हाणच्या दरबारामध्ये, की युद्ध संधी करूया, तुम्ही आमच्या साम्राज्यामध्ये. आपण पृथ्वीराज चव्हाण ऐकले नव्हते. मग दुसरा युद्ध झाला पृथ्वीराज चव्हाण. तर तराईंचे दुसरे युद्ध 1192 साली, तराईंचे दुसरे युद्ध, यामध्ये पृथ्वीराज चव्हाण पराजित झाला. पुन्हा त्याला कैद करून त्याची हत्या करण्यात आली. मग पाचवे युद्ध झाले 1194 साली, चंदावरचे. हे झाले होते जयचंद, राजा जयचंद सोबत. आणि या युद्धामध्ये जयचंदची मृत्यू झाली, जागी म्हणजे त्याची हत्या करण्यात आली. या प्रकारे पाहतो आपण मोहम्मद गौरीच्या कालखंडामध्ये जे 5 युद्ध झाले. ठीक आहे. तर लक्षात ठेवा पहिला युद्ध झाला होता 1175 साली मुलतान, 1178 साली पाटण, त्यानंतर 1191 साली तराईंचा पहिला युद्ध, 1192 साली तराईंचा दुसरा युद्ध, आणि 1194 साली चंदावरचा युद्ध. ठीक आहे. याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका. यानंतर पाहतो, कारण की जितके पण शासक होऊन गेले आपण पूर्व मध्य काळामध्ये, सर्वात क्रूर शासक होता. आता याची क्रूरपणा तुम्हाला सांगतो की लक्षात ठेवा. यानंतर पाहतो आपण, एक मिनिट चालू. हा, आता बघा यामध्ये पाहतो आपण सगळे एक आणखी पात्र यामध्ये आहे. लक्षात ठेवा तो म्हणजे कोणता, लक्षात ठेवा याचा जो सेनापती होता, कोण, सेनापती, तो एक होता बख्तियार खिलजी. आलं लक्षात. एक मिनिट दिसत आहे, एक मिनिट लाईट लावतो. आता लक्षात ठेवा मित्रांनो, याचा जो सेनापती होता बख्तियार खिलजी, तो याच्यापेक्षाही भारी होता. तर त्याने लक्षात ठेवा त्याला काय केलं होतं, जो नालंदा विद्यापीठ आहे, कोणता, नालंदा विद्यापीठ, हा नालंदा विद्यापीठ बिहारमध्ये आहे. कुठे, बिहारमध्ये. तर हा नालंदा विद्यापीठ ध्वस्त केलं होते कोणी, सेनापती बख्तियार खिलजी यांनी. आणि जवळपास लाखो पुस्तके जाळली. म्हणजे लक्षात ठेवा या बख्तियार खिलजी यांनी काय केली, लाखो पुस्तके अशी बाहेर आणली, जाळली. आणि हे जे आग जवळपास 6 महिन्यापर्यंत चालू होती, 6 महिने जळली.
लक्षात ठेवा, कोणताही शासक त्याला जेव्हा शासन करायचं आहे तर सगळ्यात पहिले तो बुद्धिजीवी लोकांना समाप्त करेल, कारण हे जास्त प्रश्न विचार. आलं लक्षात? तर लक्षात ठेवा, याचे कारण पण वेगवेगळे दिसते तुम्हाला. आता कारण कुठे कुठे हे दिसते की हा जो खिलजी होता हा एक दिवस आजारी पडला. जेव्हा आजारी पडला आणि याला जे मौलवी होते इथले ते याला ठीक करू शकले, त्यावेळेस इथला जो एक वैद्य आला आणि त्या वैद्यानं काय केलं की हे जे पुराण आहे त्या पुराण पुस्तकाच्या पानावर औषध लावली. जसं जसं तो पुराण वाचत जायचा असा बोट लावत जायचा, त्याच्यामुळे तो ठीक झाला. पण त्याला ही गोष्ट सहन नाही झाली की आपले मौलवी आपल्याला ठीक नाही करू शकले आणि नालंदा विद्यापीठचा एक भिक्खू किंवा एखादी ऋषी यानं आपल्याला ठीक केलं, तर हे त्याला सहन नाही झालं आणि ही कीर्ती पूर्ण देशामध्ये जाईल. तर याच्यामुळे यानं हा जो मठ आहे किंवा हे बौद्ध मठ आहे किंवा हे जे विद्यापीठ आहे याला नष्ट केलं आणि जवळपास 2 ते 2.5 बौद्ध भिक्षूंची हत्या करून टाकली. हे विद्यापीठ खूप प्रसिद्ध आहे मित्रांनो. इथं हेन्सॉंग असे मोठे मोठे जे विद्यार्थी होते इथे होऊन गेले. लक्षात ठेवा, याची स्थापना केली होती कुमार गुप्त यांनी स्थापना केली. कशाची? या विद्यापीठाची. त्याचप्रकारे शेवटचा पॉईंट म्हणजे लक्षात ठेवा, यामध्ये जो खिलजी होता, सॉरी मोहम्मद गौरी होता, मोहम्मद गौरी ची मृत्यू झाली 1206 साली. आलं लक्षात? 1206 साली झाली. आणि त्यानंतर याने टोटली आपला जो उत्तराधिकार आहे, आपली जी सत्ता आहे हे सोपवली कोणापाशी? आपले जे गुलाम यांच्यापाशी सोपवली. कारण की याला स्वतःचा काही मुलगा होता नाही. याचं एकच म्हणणं होतं की हे जे लाखो हजारो जे माझे गुलाम आहेत हेच माझे उत्तराधिकारी होणार आणि येणारे जे समोरच्या जगामध्ये माझी सत्ता सांभाळणार. आणि शेवटचं एक IMP म्हणजे लक्षात ठेवा, याच्या चलनावर चलन किंवा सिक्के किंवा जी मुद्रा होती याच्यातली लक्षात जे हे जे होती त्यावर चलन, त्यावर जी आकृती होती ही आकृती होती लक्ष्मीची. आता एक्झाम्पलसाठी सांगितलं असतं मी तुम्हाला, आपल्या भाषेत एकचा कॉईन असते 1 रुपयाचा, त्या कॉईनवर काही पण प्रतिमा असते, बरोबर आहे. तर त्याच प्रकारे जी प्रतिमा आहे त्या प्रतिमेवर लक्ष्मीची आकृती होती, प्रतिमा होती. लक्षात? तसा काय होता की इथले हिंदू लोक होते त्यांना तो हा कन्व्हिन्स करायचा त्याचा उद्देश होता की मी एक राजा हो, सगळ्यांसाठी मी सारखाच आहे. आलं लक्षात? हा एक उद्देश त्याचा इथे दिसतो. या प्रकारे आपण पाहतो की मोहम्मद गौरी याचा कालखंड समाप्त होतो आणि पुन्हा मग सल्तनत काळ उदय येतो. आलं लक्षात? तर या प्रकारे मित्रांनो मोहम्मद गौरीचा इतिहास आहे. ठीक आहे, याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका. तर आपण पाहतो मित्रांनो, आतापर्यंत आपण पाहिलं होतं की पूर्व मध्यकाळ काय होता. आता आपण पाहूया पूर्ण मध्यकाळ. तर हा जो मध्यकाळ आहे किंवा मध्यकाळचा जो इतिहास आहे, मध्यकाळचा इतिहास मध्ये आपण पाहतो तर लक्षात ठेवा, यामध्ये आपण एक काळ पाहतो तो म्हणजे कोणता? सल्तनत काळ. आता हा सल्तनत जो काळ होता यामध्ये मुख्य जे आपण पाहतो जे राजधानी होती ती म्हणजे कोणती राजधानी? तर लक्षात ठेवा, राजधानी काय होती? याची राजधानी दिल्ली. आणि लक्षात ठेवा, सल्तनत काळमध्ये जे भाषा होती ते भाषाचा वापर केला होता फारसी, फारसी भाषा. आणि लक्षात त्याच प्रकारे लक्षात ठेवा, या सल्तनत काळामध्ये एकूण 5 सुलतान किंवा आपण असं म्हणू 5 वंश, किती वंश? 5 वंशाने राज्य केले. आता लक्षात ठेवा मित्रांनो, दिल्ली हे जर राजधानी असणार तर लक्षात ठेवा याच्यामुळे आपण दक्षिण भारतावरती आपण नियंत्रण ठेवू शकतो, पश्चिमवर आणि पूर्ववर. म्हणून दिल्ली ही राजधानी जर असली तर संपूर्ण भारतावर त्याचं नियंत्रण असणार, ही एक मानसिकता त्यावेळेस होती. आलं लक्षात? म्हणून दिल्ली हे खूप महत्वाचे होते. तर आपण यानंतर पाहू की एकूण जे आपण जे याच्या अंतर्गत 5
राज्य आले किंवा 5 वंश आले ते कोण कोणते ते समजून घेऊ आपण, ठीक आहे ना. तर लक्षात ठेवा आता यामध्ये आपण पाहतो, लक्षात ठेवा पहिला म्हणजे, तर लक्षात ठेवा गुलाम वंश. गुलाम वंश. त्यानंतर पाहतो आपण खिलजी वंश. त्यानंतर पाहतो आपण तुगलक वंश. आणि त्यानंतर पाहतो आपण चौथा सय्यद वंश. सय्यद वंश. आणि नंतर शेवट पाहतो आपण पाचवा, तो म्हणजे लोधी वंश. तर लक्षात ठेवा हा जो सल्तनत काळ होता यामध्ये जोही राजा गादीवर बसायचा त्याला सुलतान ह्या नावाने ओळखला जातो. हा लक्षात. त्याच प्रकारे लक्षात ठेवा याचा जो कालखंड होता, कालखंड विचारते गुलाम वंशचा 1206 ते 1290. हा लक्षात. 1206 ते 1290 कुणाचं होतं? गुलाम वंशाचं होतं. आणि 1290 ते 1320 हा खिलजी वंश होता. आणि त्याच प्रकारे 1320 ते जवळपास जास्त नाही 30 वर्षापर्यंत चाललं. 1320 ते खिलजी वंश जास्त नाही चाललं. 1320 ते 1414 पर्यंत चाललं तुगलक वंश. आणि 1414 पासून ते 1450 पर्यंत हा चालला सय्यद वंश. आणि 1450 पासून ते 1526 यापर्यंत पाहतो आपण कोणता वंश? तर लक्षात ठेवा लोधी वंश. आपण त्याच प्रकारे संस्थापक खूप महत्वाचे. तर संस्थापक लक्षात ठेवा गुलाम वंशचा जो संस्थापक होता तो कोण होता? लक्षात होता कुतुबुद्दीन ऐबक. वन डे एक्झाम मध्ये डायरेक्ट इथून क्वेश्चन म्हणतात. तर गुलाम वंशचा संस्थापक कोण? तर कुतुबुद्दीन ऐबक. खिलजी वंशचा संस्थापक जलालुद्दीन खिलजी. त्याच प्रकारे तुगलक वंशचा संस्थापक गयासुद्दीन तुगलक. त्याच प्रकारे सय्यद वंशचा संस्थापक होता खिज्र खान. कोण होता? खिज्र खान. त्याच प्रकारे आपण लोधी वंशाचा संस्थापक होता बहलोल लोधी. तर या प्रकारे आपण पाहतो की एकूण सल्तनत कालमध्ये जे 5 वंश होऊन गेले तर त्या 5 वंशाचा कार्यकाळ कोणता होता? आणि कुतुबुद्दीन ऐबक जो की गुलाम वंश याच्यापासून सल्तनत काळ आपण पाहतो. तर गुलाम वंशचा संस्थापक कुतुबुद्दीन ऐबक, खिलजी वंशचा संस्थापक जलालुद्दीन खिलजी, तुगलक वंशचा संस्थापक गयासुद्दीन तुगलक, त्या सय्यद वंशचा संस्थापक खिज्र खान. आणि त्याच प्रकारे शेवटचा लोधी वंशचा संस्थापक म्हणजे कोण? लक्षात आलं बहलोल लोधी. तर याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका एकदा. तर आपण आता एक एक वंश पाहून घेऊ. आलं लक्षात. तर सगळ्यात पहिले आपण पाहू गुलाम वंश. तर सगळ्यात पहिले मित्रांनो लक्षात ठेवा गुलाम वंश म्हणजे काय? हा गुलाम या शब्दातून एक समजून येते की गुलाम. हा लक्षात ठेवा गुलाम वंश म्हणजे यामध्ये जितके पण शासक होऊन गेले हे कोणा ना कोणाचे गुलाम होते. हा लक्षात याला म्हणतो गुलाम होते. आता गुलाम म्हणजे काय त्याची पण एक कॉन्सेप्ट आहे. लक्षात ठेवा गुलाम म्हणजे एखादी समजा राजा आहे त्या राजाने एखाद्या राज्यावर अटॅक केल्यानंतर एखादी व्यक्तीला आपला गुलाम बनवला. तर हा जो गुलाम आहे तेव्हा पण तोच गुलाम राहणार जेव्हा पण हा राजा जिवंत असणार. आलं लक्षात. हा राजाची मृत्यू झाली किंवा हा राजा संपला त्यानंतर गुलाम हा स्वतः स्वतंत्र व्हायचा. असं नाही की राजाचं जे कुटुंब आहे राजाचा जो मुलगा आहे त्याचा पण गुलाम असं नसायचा. म्हणून लक्षात ठेवा गुलाम म्हणजे काय. ठीक आहे. त्याच प्रकारे पाहतो आपण की आता गुलाम वंशचा जो संस्थापक कोण? तर एक एक जे पॉईंट जे महत्वाचे आहेत ते तुम्हाला सांगत चालतो. आता बघा गुलाम वंशाचा जो संस्थापक होता तो संस्थापक म्हणजे कोण? लक्षात ठेवता कुतुबुद्दीन ऐबक. आता लक्षात ठेवा
या संबंधी पुष्कळदा क्वेश्चन आले. 1206 सालपासून 10 पर्यंत हा फक्त वर्ष खूप जास्त महत्वाचा इसवी सन. इसवी सन 1206 ते 1210 पर्यंत याने राज्य केलं. कारण की लक्षात ठेवा, कुतुबुद्दीन ऐबक जेव्हा गादीवर बसला तर त्याची जी राजधानी होती, हे राजधानी कोणती होती तर लक्षात ठेवा, याची राजधानी होती लाहोर. आता तुम्हाला सांगितलं की सल्तनत काळ पूर्ण आपण दिल्लीच्या तख्तापाशी फिरतो, पण लक्षात ठेवा तरी पण याने आपली जी राजधानी ठेवली होती, कोणती ठेवली होती? लाहोर. म्हणून लक्षात ठेवा, एक क्वेश्चन आणखी बनते, तो मी इथेच लिहून देतो, समोर तर येईल लिहिताना, आणि एक नोट इथे लिहून घ्या. नोट म्हणजे लक्षात ठेवा, सल्तनत काळचा वास्तविक संस्थापक व सुलतान पहिला, तो लक्षात ठेवा कोण होता? तो होता अल्तमश किंवा ज्याला म्हणतात इल्तुतमिश. आलं लक्षात? आता याचं समोर येईल तुम्हाला, पण आता फक्त समजवण्यासाठी सांगतो तुम्हाला की लक्षात ठेवा, सल्तनत काळचा वास्तविक संस्थापक म्हणजे कोण? लक्षात ठेवा, अल्तमश किंवा ज्याला इल्तुतमिश म्हणतो आपण. आता बघा समजाल समोर. तर याची राजधानी काय होती? कुतुबुद्दीन ऐबकची लाहोर. त्याच प्रकारे लक्षात ठेवा, याचे इम्पॉर्टंट जे कार्य आहे ते म्हणजे कोणते? याची जी उपाधी होती, याला 2 उपाधी देण्यात आल्या होत्या. उपाधी कोणती तर लक्षात ठेवा, पहिली एक मलिक आणि एक सिपह सलार ही उपाधी, आणि लोकांनी त्याला उपाधी दिली होती. लक्षात ठेवा, ते म्हणजे कोणती? लाख बक्ष म्हणजे लक्षात ठेवा, हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे. लाख बक्ष म्हणजे लाखोचा दान करणारा. आता स्वतःच्या खिशातून नाही दिलं. ज्यावेळेस त्यानं मोहम्मद गौरीनं दिल्ली लुटली, आणि दिल्ली लुटल्यानंतर हा जो कुतुबुद्दीन ऐबक होणार, यानं जे सोनं चांदी जितकं काही आहे हे सगळं लोकांमध्ये वाटलं, आपल्या नातेवाईकांमध्ये वाटलं. त्याच्यामुळे त्याला ही उपाधी कोणती दिली? लाख बक्ष ही उपाधी देण्यात आली. त्याच प्रकारे आणखी लक्षात ठेवा, कुवत ए इस्लाम किंवा असं लिहू आपण, इम्पॉर्टंट म्हणजे 2.5 दिन का झोपडा, हा आहे अजमेर मध्ये. आणि त्याच प्रकारे कुतुब मिनार हे आहे दिल्लीमध्ये, चा पाया घातला. हा शब्द वापरला मी, पाया घातला. कारण की लक्षात ठेवा, जसं 1206 येते, 1210 येते, इथे लिहून ठेवतो मी, 1210 येते त्यावेळेस याची मृत्यू होऊन जाते. घोड्यातून जे चौघान घेतात म्हणजे पोलो तो खेळ जो असतो ना, तो लक्षात ठेवा 1210 ला मृत्यू झाली. कुणाची? कुतुबुद्दीन ऐबकची. लक्षात ठेवा, याचे इम्पॉर्टंट प्रश्न वन डे एक्झाम मध्ये डायरेक्ट येते की संस्थापक कुतुबुद्दीन ऐबक गुलाम वंशचा, राजधानी याची लाहोर होती, उपाधी मलिक किंवा सिपल सलार, लोकांनी त्याला लाख बक्ष ही उपाधी दिली होती. लोकांनी कोणती उपाधी दिली? लाख बक्ष. 2.5 दिनचा झोपडा कुवत इस्लाम मस्जिद, पण ते काही विचारत नाही, पण 2.5 दिनचा झोपडा आणि कुतुब मिनार हे दिल्ली मध्ये आहे. याचा पाया कोणी घातला होता? लक्षात ठेवा, कुतुबुद्दीन ऐबक यांनी. आणि 1210 ला याची मृत्यू झाली. आता क्लिअर? याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका एकदा. त्यानंतर पाहतो मित्रांनो आता की कुतुबुद्दीन ऐबक जसा गेला, त्यानंतर त्याचा जो मुलगा होता आरामशाह, तो गादीवर बसला होता. कोण? आरामशाह. विचारते बरं क्वेश्चन, पण वन डे एक्झाम सेंटर मध्ये जास्तीत जास्त. तर लक्षात ठेवा, आरामशाह हा सेकंड होता, पण त्यानंतर तो जास्त दिवस टिकला नाही. त्याची जी हत्या केली लक्षात ठेवा, सेकंड नंबरचा होता. तर 1211 साली, 1211 इसवी सन मध्ये अल्तमश किंवा ज्याला म्हणतो आपण इल्तुतमिश हा गादीवर बसला. कोण? अल्तमश किंवा इल्तुतमिश. आणि अल्तमश किंवा इल्तुतमिश हा कुतुबुद्दीन ऐबकचा कोण होता? पुतण्या किंवा जावाई. कोणाचा?
कुतुबुद्दीन ऐबकचा, हे लिहून ठेवून देतो. आता यानं काय काय चालू केलं लक्षात ठेवा. यानं जे चालू केलं होतं त्या संबंधी पॉईंट सांगतो. तर लक्षात ठेवा, याने जे कॉइन चालवले ज्याला आपण मुद्रा म्हणतो, तर लक्षात ठेवा टक्का ही होती चांदीची, आणि टका आणि एक होतं जितल. तर जितल हा होता तांब्याचा. हे दोन मुद्रा चालू केली किंवा आपण चलन चालू केले. चलन जे होते त्यावेळेस चलन सुरू केले. त्याच प्रकारे लक्षात ठेवा तुर्कान ए चहलगानी, तुर्कान ए चहलगानी हा एक गट तयार केला होता. हा एक गट होता, यामध्ये 40 सरदार राहत होते. सरदार म्हणजे त्यावेळेसचे जे असे याचे एक्सपर्ट, ज्याला आपण म्हणू शकतो गुप्तचर. तर तुर्कान ए चहलगानी 40 सरदार, याचे जे कार्य होते ते लक्षात होता. म्हणजे कार्य लक्षात होता या संबंधी यांनी 1229 साली बगदादचा जो खलिफा होता, बगदादच्या खलिफापासून सुलतानची उपाधी धारण केली, उपाधी प्राप्त केली. आता लक्षात ठेवा, मी सुरुवातीला सांगितलं होतं तुम्हाला की जो खलिफा असते त्याच्यापासून जर आपण एखादी त्याने जर आपल्याला उपाधी दिली तर आपण खरं सुलतान. तर लक्षात ठेवा, दिल्ली सल्तनतचा वास्तविक संस्थापक गेला का बरं म्हणतात, तर लक्षात ठेवा याने जे आहे अल्तमशने काय केलं होतं, बगदादचा जो खलिफा होता त्याच्यापासून सुलतान ही उपाधी धारण केली. आणि त्याच प्रकारे आपली जी राजधानी होती, राजधानी केली दिल्ली. आता लक्षात आलं तुम्हाला, राजधानी काय लक्षात होता, याची राजधानी होती दिल्ली. आता समजलं तुम्हाला वास्तविक संस्थापक काय बरं म्हणतात याला, याची राजधानी दिल्ली. आणि बगदादचा जो खलिफा होता त्याच्यापासून घेतली होती. लक्षात ठेवा. त्याच प्रकारे आपण पाहतो, इथे लिहून ठेवतो मी, वास्तविक संस्थापक, वास्तविक संस्थापक. आलं लक्षात, वास्तविक संस्थापक कोण, लक्षात ठेवा अल्तमश. त्याच प्रकारे लक्षात ठेवा याने एक प्रणाली चालू केली होती, इक्ता. या सुरुवातीस झाली होती इक्ता प्रणाली, पुन्हा सुरू केली, सुरू केली. आणि लक्षात ठेवा याची मृत्यू झाली 1236 साली. आता यानंतर गादीवर जो बसण्यात आला होता तो होता रुकनुद्दीन फिरोज, पण तो काही पात्र नव्हता. आलं लक्षात. आता समोर पाहू आपण, ठीक आहे. तर लक्षात ठेवा अल्तमश हा कोण होता, कुतुबुद्दीन ऐबकचा जावई होता. टका व जितल नावाचे दोन चलन सुरू केले. तुर्काने चहलगानी हे एक गट चालू केला होता. 1229 साली बगदादच्या खलिफापासून सुलतानची उपाधी प्राप्त केली. म्हणजे सुलतानची उपाधी धारण करणारा पहिला शासक म्हणजे कोण, ते लक्षात ठेवा, तो होता अल्तमश. त्याच प्रकारे लक्षात ठेवा एकता प्रणाली सुरू केली. आणि त्याच प्रकारे आपण म्हणू शकतो की मृत्यू झाली 1236 साली. याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका. त्यानंतर पाहतो आपण मित्रांनो की अल्तमशची जेव्हा मृत्यू झाली त्यानंतर जे गादीवर आहे तो बसला होता रुकनुद्दीन फिरोज. तो काही पात्र नव्हता. आणि लक्षात ठेवा अल्तमशची इच्छा होती की त्याची मुलगी गादीवर बसली पाहिजे. कुणाची, अल्तमशची इच्छा होती. तर लक्षात ठेवा यानंतर तिसरा जो शासक येतो तो होता रजिया सुलतान, रजिया सुलताना किंवा सुलतान. तर लक्षात ठेवा या संबंधी क्वेश्चन खूप जास्त आहे. तर लक्षात ठेवा पहिली किंवा असं लिहितो मी, भारताची किंवा सल्तनत काळाची पहिली महिला शासिका, पहिली महिला शासिका कोण, तर लक्षात ठेवा रजिया सुलतान. त्याच प्रकारे लक्षात ठेवा हे कोणाची मुलगी होती, इल्तुतमिश किंवा अल्तमश
याची मुलगी. आलं लक्षात? लक्षात ठेवा, हिच्याबद्दल हे सांगते की हिने पडदा प्रथाचा त्याग केला होता. त्याग केला. मुस्लिम धर्मामध्ये पडदा प्रथाला खूप जास्त महत्व आहे. पण लक्षात ठेवा, जशी हे सुलतान बनली ना, सगळ्यात पहिले पडदा प्रथाचा त्याग केला आणि चोगा व कुलाह याचा वापर केला. चोगा म्हणजे आपण ज्याला ब्रेसकोट म्हणतो, नेहरू पॅटर्न, ठीक आहे ना, लिहून देतो मी, ब्रेसकोट. आणि त्याच प्रकारे कुल्हा म्हणजे होती टोपी, जी आपण घालतो, एक प्रकारची अशी टोपी आणि ब्रेसकोट घालून ते बिलकुल दरबारामध्ये यायची. आणि लक्षात ठेवा, हे कोणत्याच प्रकारचा लक्षात ठेवा पडदा ठेवायची नाही. तर झालं का की त्याच्यामुळे तिला ज्याने गादीवर बसवलं होतं, म्हणजे तुर्क होते, आमिर लोक, ते लोक नाराज झाले की, आणि काही लोक त्यावेळेस पण महिलांची सत्ता किंवा महिलाच्या सत्ता खाली आम्ही हाताखाली आम्ही काम करणार नाही अशी मानसिकता होती. तर कुठे ना कुठे तिचे दुश्मन तिथे सुरू झाले तयार. लक्षात ठेवा, जेव्हा हे गादीवर बसायची होती त्याच्या अगोदर रुकुद्दीन फिरोजच्या विरुद्ध हिने मोर्चा पण फोडला होता की माझ्या वडिलांची इच्छा होती की मी गादीवर बसली पाहिजे. आणखी काही वेळसाठी अल्तमश जेव्हा बाहेर गेला होता दिल्ली सोडून, तेव्हा हिनं दिल्लीला चांगल्या पद्धतीने हाताळलं होतं. लक्षात ठेवा, जास्त काही क्वेश्चन बनत नाही. तर लक्षात ठेवा, चोगा व कुलाहा. आणि त्याच प्रकारे लक्षात ठेवा, रजियाचा विवाह अल्तुनिया सोबत झाला होता. अल्तुनिया हा भटिंडाचा शासक होता. आणि लक्षात ठेवा, ज्यावेळेस तिला गादीवरून काढण्यात आलं, नंतर ते स्वतः अल्तुनिया सोबत विवाह झाल्यानंतर अल्तुनिया आणि रजिया हिनं पुन्हा दिल्लीकडे कूच केलं. म्हणजे पुन्हा दिल्लीकडे सेना घेऊन गेली, पण रस्त्यामध्ये डाकूसोबत भिडण झाली, डाकूने त्यांची हत्या केली. या प्रकारे रजिया सुलतानचा पण इतिहास संपून जातो. लक्षात ठेवा, रजिया सुलतान कोण? लक्षात ठेवा, रजिया सुलतान अल्तमशची मुलगी, भारताची किंवा सल्तनत काळाची पहिली महिला शासिका. पडदा प्रथाचा त्याग केला. चोगा व कुलाहा, चोगा म्हणजे ब्रेसकोट, कुलाहा म्हणजे टोपी, याचं वहन केलं. आणि रजियाचा विवाह झाला होता अल्तुनिया सोबत. हा लक्षात इथपर्यंत. आणि हिची मृत्यू झाली होती कैथल या ठिकाणी. कैथल या ठिकाणी डाकूंच्या हाताने. आणि लक्षात ठेवा, हिची काही उपाधी पण होती. उपाधी म्हणजे इथे लिहून ठेवतो मी, न्यायाची राणी, अल्तमश ची मुलगी आणि दिल्ली सल्तनत ची महाराणी. तर लक्षात ठेवा, हे जे टायटल होते किंवा हे जे उपाधी होती ही धारण केली होती कोणी? रजिया सुलतानांना. आलं लक्षात? लक्षात ठेवा, सल्तनत काळाची पहिली महिला शासिका आणि शेवटची पण महिला शासिका. सल्तनत काळची पहिली व शेवटची महिला शासिका कोण? रजिया सुलतान. कोणाची मुलगी? अल्तमशची मुलगी होती. आणि पडदा प्रथाचा काय केलाय ना, त्याग केला होता. आलं लक्षात? चला याचा पण स्क्रीनशॉट घेऊन टाका मित्रांनो. आपण आलं लक्षात की रजिया सुलतानचा पण इतिहास समाप्त झाला. त्यानंतर पाहतो आपण मित्रांनो की जे आणखी काही गुलाम होते त्यामधून एक गुलाम समोर आला. तर तो लक्षात ठेवा, खूप जास्त इम्पॉर्टंट आणि महत्वाचा आहे. ठीक आहे, तर लक्षात ठेवा, तो आहे म्हणजे बलबन. बलबनचं जे मूळ नाव होतं, याचं मूळ नाव होतं ते होतं उल्गू खान. आलं लक्षात? आणि हा जो उल्गू खान किंवा हा जो बलबन होता, हा होता अल्तमशचा गुलाम. कोणाचा? अल्तमशचा गुलाम. आणि तुम्हाला मी सांगितलं होतं की तुर्काने चहलगानी जे 40 सरदारांचं जे दल स्थापित केलं होतं त्यामधला हा एक पात्र आहे. लक्षात ठेवा. आणि लक्षात ठेवा, या संबंधी जे क्वेश्चन विचारते बलबन संबंधी
लोह एवं रक्तची नीती वापरणारा वापरणारा दुश्मन विरुद्ध. आलं लक्षात. जे आपले दुश्मन आहेत त्याच्या विरुद्धामध्ये लोह एवं रक्ताची नीती वापरणार. हे लक्षात ठेवा. म्हणजे आपल्या दुश्मनला सोडायचं नाही. हे जी नीती होती कोणाची? लोह एवं रक्ताची नीती. खूप कठोर नीती होती. त्याच प्रकारे लक्षात ठेवा की सिजिदा व पेबोस पेबोस ही प्रथा चालू केली. कोणती? सजिदा व पेबोस. हे समजून घ्या, सेंटर मध्ये खूप जास्त विचारते. पेबोस तुम्ही रेल्वे आणि एसएससी साठी जर हा व्हिडिओ पाहत असेल तर खूप कामात येईल. ठीक आहे ना. आपण त्या हिशोबानेच तयार केला व्हिडिओ हा. तर सजिदा व पेबोस ही प्रथा चालू केली. आता हे समजून घ्या. सजिदा म्हणजे काय? जेव्हाही राजा येईल किंवा राजासमोर तुम्हाला यायचं आहे तर सजिदा करायचं. म्हणजे आपण ज्याला साष्टांग नमस्कार म्हणतो तो म्हणजे काय? सजिदा. इथं लिहून ठेवतो मी. सजिदा म्हणजे पूर्ण झुकणे, साष्टांग नमस्कार. आणि पेबोस पेबोस म्हणजे जर समजा तुम्हाला राजासोबत काही बोलायचं आहे किंवा आपली समस्या सांगायची आहे तर त्या अगोदर काय करायचं? त्याचे जे पाय आहे त्यावर चुंबन करायचं. आलं लक्षात. तर हे याला म्हणतो पेबोस. त्याच प्रकारे लक्षात ठेवा यांनी एक पारशी धर्मावर आधारित किंवा पारशी प्रथेवर आधारित एक तेव्हार चालू केला होता, सण चालू केला. त्याला म्हणतात नवरोज. नवरोज सण. ज्या प्रकारे हिंदूमध्ये नवरात्री असते त्या प्रकारे हा नवरोज असते 9 दिवसाचा. नवरोज सण सुरू केला पारशी परंपरावर. पारशी परंपरावर आधारित. आलं लक्षात. आणि लक्षात हे ठेवा तुम्ही की याने जे अल्तमशचा जो नातू होता नसरुद्दीन महमूद त्याच्यासोबत आपल्या मुलीचा विवाह करून दिला आणि स्वतः गादीवर बसला. तर लक्षात ठेवा. एक पात्र मी इथे सांगून देतो. नसरुद्दीन महमूद. आलं लक्षात. हा कोण होता? जावाई होता. कोणाचा? बलबनचा. कोणाचा जावाई? बलबनचा. या संबंधी सेंटर मध्ये एक क्वेश्चन विचारते. टोपी शिवून जीवन निर्वाह करणारा सुलतान तो कोण होता? नसरुद्दीन मोहम्मद. हे लक्षात ठेवा. टोपी शिवून जीवन निर्वाह करणारा टोपी शिवून जीवन निर्वाह करणारा सुलतान म्हणजे कोण? तर नसरुद्दीन मोहम्मद. म्हणजे लक्षात ठेवा बलबन हा डायरेक्ट काही बादशाह सुलतान बनला का नाही. याने काय केलं? नसरुद्दीन मोहम्मदला गादीवर बसून दिलं आणि जे तुर्काने चहलगणे त्याला समाप्त करून टाकलं आणि स्वतः वास्तविक संस्थापक बनला. हा खूप सिंपल व्यक्ती होता. आता बघा तुम्ही टोपी शिवून जीवन निर्वाह करणारा शाह सुलतान म्हणजे फक्त टोपी शिवून राहिला आणि आपला जीवन निर्वाह करून राहिला. आलं लक्षात. आणि असंही म्हणतात कुठे कुठे बलबनला की बलबननंच इल्तुतमिशच्या भरपूरच्या कुटुंबातल्या लोकांना मारून टाकलं होतं. आलं लक्षात. हा पाहण्यास खूप अग्लिनेस होता. खूप म्हणजे पाहायला वेगळाच होता. तरी पण त्याला कौशल्य. आलं लक्षात. त्याच्यामध्ये खूप चांगला भरून होतं. त्याच्यामुळे तो सामोरपणे वाढला. आलं लक्षात. तर मूळ नाव उल्गू खान, अल्तमशचा गुलाम, लोह एवं रक्ताची नीतीचे वापरणारा कोण? लक्षात ठेवा बलबन. सिजिदा व पेबोस प्रथा सुरू केली. नवरोज सण सुरू केला. तर याचा पण स्क्रीनशॉट घेऊन टाका. आणि लक्षात ठेवा मंगोल आक्रमण मध्ये याचा जो मुलगा मरण पावला होता मंगोल आक्रमण. आलं लक्षात. त्याच्यामुळे याची पण नंतर मृत्यू झाली. आलं लक्षात. तर या प्रकारे याचा इतिहास आहे. तर याचा पण स्क्रीनशॉट घेऊन टाका. ठीक आहे. आणि एक शेवटचं सांगून देतो. इथे लिहून ठेवा. सैमुद्दीन केमूस. सैमुद्दीन केमूस शेवटचा गुलाम वंशचा सुलतान होता. आलं लक्षात. सैमुद्दीन केमूस. आलं लक्षात मित्रांनो. इथपर्यंत आपला गुलाम वंश संपलाय. ठीक आहे. एक मिनिट. तर मित्रांनो आता मी
व्हिडिओ इथे स्टॉप करतो, कारण की व्हिडिओ खूप पुष्कळ मोठा होईल. तर हा पार्ट 1 मध्ये आपण याला टाकून देऊ आणि पार्ट 2 मध्ये आता समोरचे जे 4 वंश आहे ते बघून घेऊ. ठीक आहे. तर आशा करतो मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल, तर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. लाईक करायला विसरू नका मित्रांनो. तुम्हाला आवडते, तुम्ही पाहता, पण लाईक काही करत नाही. लाईक तरी कमीत कमी करत जा. ठीक आहे. जय हिंद.